व्यास महाराज खिन्न विखिन्न मनानं बसलेले होते महाराज. त्यावेळेस त्यांच्या जवळ असणारं नारद मुनीचं आगमन झालं होतं. नारद मुनी बघत होते व्यास महाराज खिन्न विखिन्न मनाने बसलेले आहेत. व्यास महाराज टेन्शन मध्ये आहेत, चिंतातूर आहेत. व्यास महाराज कशाची चिंता करत आहेत? व्यास महाराजांना सांगितलं, मी 17 पुराण लिहिले पण असणारं मला समाधान लाभलेलं नाही. मला समाधान का लागत नाही? मला समाधान लागण्यासाठी काहीतरी उपाय नारद मुनीला विचारला. त्यावेळेस नारद मुनीने सांगितलं होतं, व्यास महाराज चहा गोड होण्याकरता जशी साखरेचा एक खडा लागत नाही, तर चहा गोड होण्याकरता जसं 2 चमचे साखर टाकावं लागते, तसं असणारं तुम्हाला समाधान लाभण्यासाठी तुम्ही असणारं कृष्णाचं असणारं देवाचं चरित्र वर्णन केलंय पण यथार्थ वर्णन केलेलं नाही. त्यामुळं तुम्ही काय करा, देवाचं चरित्र वर्णन करणारा असा एखादा ग्रंथ असणार तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करा. जमलं बघा आता, जमलं ना? त्यावेळेस व्यास महाराजाला महाराज नारद मुनीने त्यांचं पूर्वचरित्र सांगितलं. नारद मुनी पहिल्या जन्मामध्ये कोण होते, त्यांची गरिबी होती, त्यांचे वडील वारले, त्यांची आई मरण पावली आणि एवढ्या परिस्थितीमधून त्यांनी असणारं देवाचं भजन चिंतन केलं. मग नारद मुनी व्यास महाराजाला सांगत होते की व्यास महाराज, आता मी एवढं भजन केलंय, आता मला ज्या वेळेस देवाचं ध्यान होईल त्यावेळेस मला देवाकडे जायची गरज नाही, देवालाच माझ्याकडे यावं लागतंय. नारद मुनीने सांगितलं. त्यावेळेस व्यास महाराजांना महाराज नारद मुनीने जे चतुर्श्लोकी भागवत होतं ते चतुर्श्लोकी भागवत नारद मुनीने व्यास महाराजाला दिलं आणि हेच भागवत ग्रंथ व्यास महाराजांनी चतुर्श्लोकी भागवताचं 18,000 श्लोकामध्ये त्याचं विवरण केलं. पण आता ग्रंथ तर तयार झालाय, पण आता द्यायचा कोणाला? आता विमान चालकाला जर आपण मोटरसायकल चालकाला जर विमान चालवायला जर सांगितलं तर काय होईल? माणसं मारीन ना ते, बरोबर आहे का नाही? तसं भागवत ग्रंथ हा श्रेष्ठ ग्रंथ आहे, हा चांगल्या माणसाच्या हातात पडला पाहिजे. मग कोणाला द्यायचा आहे? त्यावेळेस व्यास महाराजाचे शिष्य धावत पडत त्यांच्या जवळ आले आणि सांगत होते, ओ व्यास महाराज, आम्ही वनामध्ये एका साधू पुरुषाला बघितलंय, तपस्वी साधू आहे, पण त्या ठिकाणी तो साधू आम्हाला बोलत नव्हता. आम्ही त्या साधूला हलवत होतो, उठवत होतो, पण त्या साधूची समाधी भंग होत नव्हती, पण आम्हाला त्यांना बोलायचंय. त्यावेळेस व्यास महाराजांनी महाराज सांगितलं, हे श्लोक घेऊन जा, त्या साधूच्या जवळ तुम्ही श्लोक म्हणा. पहिला श्लोक सांगितला, साधूच्या जवळ बोलले महाराज. साधू त्या असणारा समाधीतून उठला, आनंदित झाला, नाचायला लागला. पण जसा श्लोक बंद झाला तसे असणारे ते साधू पुरुष महाराज परत समाधीमध्ये जाऊन बसले. थोडा विको द्या. परत आले व्यास महाराजाकडे, तुम्ही जो श्लोक दिला होता त्या श्लोकाने असणारे ते उठले, पण श्लोक संपल्यानंतर परत समाधिस्थ झाले. मग आता काय करा? व्यास महाराज म्हणले, पहिला श्लोक असणारा देवाच्या स्वरूपाचा होता, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आता दुसरा श्लोक घेऊन जा देवाच्या असणाऱ्या स्वभावाचा. देव कसा आहे, देव सांभाळ नेमकं भक्ताचा कसा करतो. स्तनामध्ये विष भरून मारण्याकरिता आलेली पुतना आणि शिव्या देणारा शिशुपाल, दोघांनाही मोक्ष देतो. एवढा तो भगवान परमात्मा असणारा काय आहे? कृपाळू आहे. हल्ली मात्र लोक महाराज म्हणायला लागले देवच नाही. काही विसाणवादिकाचे माणसं म्हणतात या जगामध्ये देवच नाही. काही जण म्हणतात देव सोडावो, जग बदललंय. काय म्हणतात लोक? जग बदललंय. मला तुम्ही सांगा, या जगात बदल झालाय का माणसाच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात बदल झालाय? माणसं म्हणतात जग बदललंय. जगामध्ये असा कोणता बदल झालाय मला सांगा बरं तुम्ही? पूर्वीच्या काळामध्ये सूर्य हा पूर्वेला उगत होता आणि आताच्या काळामध्ये ह्या जगामध्ये एवढा बदल झाला, सूर्य हा पश्चिमेला उगायला लागला. पूर्वीच्या काळामध्ये चंद्र हा पौर्णिमेला दिसत होता, आताच्या काळामध्ये एवढा मोठा बदल झाला की चंद्र अमावस्याला दिसायला लागला. पूर्वीच्या काळामध्ये पाऊस हा वरून पडत होता, वरून आभाळातून. आताच्या काळामध्ये एवढा बदल झाला की पाऊस कुठून पडायला लागला. पुढचं आलं का लक्षात? मग या माणसाच्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात बदल झालाय का जगात बदल झालाय?
एक हिंदीतला सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतो बघा, ऐका. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, इतना बदल गया ये बदमाश इंसान. म्हणून महाराज, जगामध्ये बदल नाही झाला, या माणसाच्या चालण्यात वागण्यात बदल झालाय. भगवान परमात्मा सांभाळ करतो महाराज. स्तनामध्ये विष भरून मारण्याकरिता आलेले पुतनेचा आणि शिव्या देणारा शिशुपाल, ज्या देवकीनं महाराज 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळलं, त्या देवकीला देखील मोक्ष दिला. आणि ज्या यशोदेनं महाराज पालन पोषण केलं, तिलाही महाराज मोक्ष दिला. एवढा भगवान परमात्मा कृपाळू आहे. हे 2 श्लोक महाराज त्या साधू पुरुषाच्या जवळ जाऊन व्यास महाराजाच्या शिष्याने म्हटले. त्यावेळेस ते साधू पुरुष महाराज उठले आणि सांगायला लागले, हे भांडवल, हे श्लोक नेमके आहेत कुठं, मला मिळतील का? त्यावेळेस महाराज ते शुकाचार्य महाराज त्या शिष्यांच्या बरोबर व्यास महाराजांच्या जवळ आले. आणि व्यास महाराजांच्या जवळ तेव्हा आले महाराज. बघा, ज्या वेळेस शुकाचार्य महाराज त्यांचे पुत्र होते, तोपर्यंत बाप मुलाच्या पाठीमागे लागत होता. ज्या वेळेस व्यास महाराज गुरुच्या अवस्थेमध्ये आले, त्यावेळेस शुकाचार्य महाराज असणारे त्यांना शोधत शोधत आश्रमात आलेत. आणि हेच भागवत ग्रंथ महाराज नंतर व्यास महाराजांना शुकाचार्य महाराजांना दिला. आणि त्यांनी तो श्लोक भागवत शुकाचार्य महाराजांना दिलं आणि सांगितलं, हेच भागवत शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षितीला सांगितलं. आता ध्यान देऊन ऐका, आपल्या कथेचा प्रारंभ आता इथून होणार आहे. आणि भागवतातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे हा, की राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी भागवत सांगितलं. शुकाचार्याला, परीक्षिती राजाला शुकाचार्यांनी भागवत का सांगितलं? शौनकादिकांनी सुत महाराजांना प्रश्न केला. सांगितलं, मी त्यांना का भागवत सांगितलं ते सांगतो, त्याची कथा तुम्हाला सांगतो. पण त्याच्या अगोदर मी कथा सांगण्यासाठी जर भावविलीन झालो तर मला भानावर राहणार नाही. त्याच्या अगोदर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला विचारा, नंतर मी कथा सांगण्यासाठी तुम्हाला प्रस्तुत होतो. त्यावेळेस असणारे महाराज त्या शौनकादिकांनी असणारे सूत महाराजाला 6 प्रश्न विचारलेत. किती? तुम्ही बोलत चला ना, ते माईक डोक्याला हानू घेन बरं का. मी 4 दिवस झाले बोलत नाहीत, काय नाहीत. तुम्ही किती प्रश्न विचारले? 6. अरुणदाजी, आता जरा गावाला जरा मोठीतच घेतो, मला थोडा आवाज द्या बरं जरसं. आता लय 4 दिवस झाले बघायला यायचं मी. खन 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 बोलायचं बरं का. किती प्रश्न विचारले? 6 प्रश्न विचारले. किती? 6. वा, आमचे 5 जुरियन आमच्या बालगोपाळांना काय विषय नाही. पण ते 6 प्रश्न कोणते विचारले ते तुम्हाला 6 प्रश्न सांगतो. पण आता 4 दिवस झालं मी बोरगावला बघायलो, पण कोणीच मला कथेला साथ द्यायना. पण आता हे 6 प्रश्न मी एका एकाला देणार. उद्याच्या सकाळच्या कथेमध्ये त्यांना मी ते प्रश्न विचारणार, म्हणजे विचारणारच. पहिला प्रश्न विचारलाय महाराज शौनकादिकान ऋषींना, की जीवाचं परम कल्याण कशामध्ये आहे? कोणता प्रश्न आहे? कशामध्ये आहे? धन्यवाद, तुम्ही तरी बोलत चला. तर हा प्रश्न कोण घेतं सांगा बरं मला. तुम्हीच घ्या पहिला प्रश्न, तुम्ही समोर असतात. उद्या मी तुम्हाला विचारेन, ध्यानातच ठेवायचं. पहिला प्रश्न कोणता आहे? जीवाचं परम कल्याण. काय लक्षातच ठेवायचं, मी उद्या आल्यावर विचारल बरं का. आणि घ्या तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. सुत महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय, जीवाचं परम कल्याण. याचं उत्तर जर कशामध्ये असेल, जीवाचं परम कल्याण कशामध्ये असेल, तर जीवाचं परम कल्याण भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. भगवंतानं आपल्याला देह दिलाय. कशाला दिलाय? देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. भजना गोमता. देवे दिला देह भजना गोमता.
देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा तोया झाला फाटा तोया झाला फाटा बाधिकेचा हरि देवे हरि देवे हरि देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा हरि कृष्ण भगवान राधे 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 बोलो बोलो आप बोलो राधे 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 धन्यवाद धन्यवाद. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय तुमचा प्रश्न कोणता सांगा मला. असं आहे ते जीवाचं परम कल्याण कशामध्ये आहे तर भगवंताचं भक्ती करणं जीवाचं परम कल्याण आहे. आता दुसरा प्रश्न विचारलाय शास्त्राचे सार. कोणता प्रश्न विचारला शास्त्राचे सार. शास्त्राचे सार हा प्रश्न कोण घेते आमचा टुनटुनच ठीक राहील मला वाटतं लयच आरडायलाय. उद्या येशील का कथेला. दुसरा प्रश्न कोणता आहे हा शास्त्राचे सार. दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या. शास्त्राचं सार भगवंताचं नाम म्हणजे शास्त्राचं सार. सहुवेदी ज्ञान सही शास्त्री कारण 18ही पुराण सगळे शास्त्र तुम्ही उघडून जरी पेले त्याचं मंथन केलं तर त्याच्यामधून सार बाहेर काय जर निघतं तर ते भगवंताचं नाम. टुनटुन शास्त्राचे सार त्याचं उत्तर आहे भगवंताचं नाम. प्रश्न कोणता आहे शास्त्राचे सार. उद्या विचारेल बरं का मी तुला. उत्तर आहे भगवंताचं नाम. सगळे शास्त्र महाराज तुम्ही आम्ही जर उघडून पेले तर भगवंताचं नाम त्याच्यातून बाहेर सार निघतं. मग भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे का. भगवंताच्या नामात किती ताकद आहे तुम्हाला सांगतो ऐका. उदाहरणार्थ आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. आपल्या कडब्याच्या समजा एखादी वळी लावलेली समजा 1000 पेंड्या लावलेल्या आहेत समजण्यासाठी सांगतो. त्या 1000 पेंड्याला जाळायला काड्याच्या डब्याच्या किती डब्या लागतील बरं. हा एक काडी डबी नाही गणेश महाराज एकच काडी काफी आहे. तसं आता सिद्धांतावर या. तसं तुम्ही डोंगरा एवढं जरी पाप केलं ते पापाला जाळायसाठी आजूबाया भगवंताचं एकच नाम काफी आहे फक्त. किती घेताना क्या बात है? घेताना विठोबाचे जय हो. पर्वत जळ ताली, ताली. बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे
कृष्ण भगवान की बोलिए राधे राधे. दिल से बोलो, प्यार से बोलो. धन्यवाद. एवढी साथ राहू द्या तुमची, काय विषय नाही. तुळशीदास महाराजांना गोड प्रमाण दिलं. डोंगरा एवढं जर पाप जळायचं असेल तर फक्त भगवंताचं एक नाव काफी आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शास्त्राचे सार नाम. नामात किती ताकद आहे 2 मिनिटात सांगतो. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 2 मिनिटात सांगतो. ज्या वेळेस असणारं महाराज रामायणामध्ये रावणाच्या लंकेमध्ये जाण्यासाठी प्रभू रामचंद्र तो पूल बांधत होते, सेतू बांधत होते, त्यावेळेस सर्व वाचणाऱ्या त्या दगडावर गणेश भानुशे नाव टाकायचे, दगडा फेकायचे आणि दगड मग तरायचा. हा काय नाव टाकायचे? राम, जय श्रीराम नाव टाकायचे. दगड असणारा समुद्रात टाकायचे, दगड तरायचा. इकडं लंकेमध्ये हाकार सुटला. म्हणले राम मायावी आहे, राम लय ताकदवर आहे आणि असणारे तो आपल्याला मारून टाकीन. आपलं सैन्य असणार आधीच नाही, आपल्या रावणाजवळ ताकद नाही. रामाच्या नावावर दगड तरायचे. लंकेतले म्हणाले. सैन्य हरलं की राजाचा पराभव निश्चित असतो. रावण म्हणला आता काहीतरी करावं लागल. रावण काही ना काहीतरी गुतापात्या करीतच असतोय. रावणा म्हणलं तर रामातच ताकद नाही, ताकद माझ्यामध्ये पण नाही, मी पण मायावी आहे. रावणानं दगड घेतला. बारीक ऐका बरं का, रामनामाची ताकद सांगायलो. रावणानं दगड घेतला, डोक्यासमोर नेला, काहीतरी आपलं ओम भट स्वाहा काहीतरी मंत्र म्हणला, पाण्यात टाकून दिला. जसा दगड रावणानं पाण्यामध्ये टाकला तसा दगड काय झाला? तरंगला. वा वा, धन्यवाद. दगड तरंगला. सगळे लंकेतले लोक म्हणायला लागले, बो रावणाने दगड टाकला, ते बी आमचा राजा बी मायावी, आमचा राजा पराक्रमी, लय मोठा येत आहे, आता काय रामाला भ्यायचं काम नाही. रावण गेला घरी. पण काय असतंय, नवऱ्याच्या कुलपाच्या सगळ्या चाव्या बायकोला माहित असतात. मंडोदरी म्हणली, कस काय दगड तरला सांगा. सांगितलं, अगं आपल्यात बी ताकद आहे म्हणे. रामामध्येच ताकद आहे का? मी पण मायावी, मी 10 तोंडात म्हणली. मला सोपं आहे का म्हणलं, तू मै लाडकी बायको आहे, पण अजून मला भरपूर बायका आहेत म्हणे. आपल्यात बी ताकद आहे, आपण बी मायावी. उग गप सांगा म्हणे, मला सगळं माहिती आहे म्हणे तुमचे नखर. उग सांगा म्हणे, सांगा गप सांगा म्हणे. उग रावण म्हणला, ते दगड मी डोक्याजवळ न्यायल्यानंतर आता बारीक ऐका. रावणानं मी त्या दगडाला सांगितलं, तू जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे, तुला रामाची शपथ आहे. म्हणून महाराज तो दगड तरला. अजून सांगतो नामाची ताकद. तोच असणारा पूल बांधणं ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं की माझ्या नावानं धीरज महाराज दगड तरायले. मग मी टाकलेला दगड सहज तरण. प्रभू रामचंद्रानं दगड घेतला. रात्रीची वेळ आहे, एकटेच आहेत. दगड घेतला, समुद्रात टाकला. जसा दगड समुद्रात टाकला तसा दगड काय झाला? बुडाला का? बरं जाऊ द्या, पहिला बुडू द्या. म्हणले दगड थोडा मोठा होता, थोडा छोटा घेऊ. पुन्हा त्याच्यापेक्षा थोडा बारीक दगड घेतला. तो दगड घेतला प्रभू रामचंद्रानं, तो जसा टाकला तसा तो काय झाला? बरं जाऊ द्या, तो बी बुडाला. पुन्हा एकदम बारीक दगड घेतला. म्हणले आता मात्र हे दगड बुडणार नाही, आता बारीक दगड आहे. तो बी दगड घेतला आणि आता मात्र जसा दगड टाकला तसा दगड काय झाला? बुडालाच. तिसरा बी बुडाला. प्रभू रामचंद्र म्हणले, तिन्ही दगड टाकले, बुडाले. रात्रीची वेळ आहे, आपल्या नावावर दगड तारले, आपण टाकलेले बुडाले. ते कसं काय व्हायला लागले? जाऊ द्या म्हणले, बुडाले ते बुडाले. आपली इज्जत गिज्जत जाऊ नये म्हणून असं मागं फिरून बघितलं, असं इकडं कोणी आहे का? जसं प्रभू रामचंद्रानं मागं फिरून बघितलं तसं मागं त्याला कोण दिसलं? मारुती राया दिसले. तुम्हाला सगळ्याला भागवत पाठे. प्रभू रामचंद्र म्हणले, मारुती राया तुम्ही कधी आले? सांगितलं, मालक मी पहिल्याच दगडाला आलो म्हणले. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय, प्रभू तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा एवढी असणारी राम नावाची ताकद आहे महाराज. म्हणून दुसरा प्रश्न आहे शास्त्राचे सार, त्याचं उत्तर टुनटुन भगवंताचं नाम हे शास्त्राचं सार आहे. तिसरा प्रश्न आहे त्या ठिकाणी, भगवंताचे अवतार किती? तिसरा प्रश्न, भगवंताचे अवतार किती? कोण नानी?
बर का. तिसरा प्रश्न. ओके. भगवंताचे अवतार किती? ओके. तसे भगवंताचे महाराज 24 अवतार सांगितलेले आहेत. पण भागवत कथेमध्ये महाराज भागवत ग्रंथामध्ये भगवंताचे 10 मुख्य अवतार सांगितले. ते कोणते कोणते तुम्हाला सांगतो ऐका. पहिला मत्स्य, कश्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि शेवटी 10वा आता तो अवतार होणारा तो कल्की अवतार. हे 10 अवतार भागवतामध्ये सांगितलेत. नानी तुमचा तिसरा प्रश्न आहे भगवंताचे अवतार किती? मी उद्या आल्यावर विचारीन. 10 आहेत सांगू नका, पण किती आहे भगवंत. तिसरा प्रश्न कोणता म्हणलं की भगवंताचे अवतार किती. ओके. चौथा प्रश्न आहे भगवंत अवतार का घेतात. चौथा प्रश्न जीजी उद्या येताना कथेला. चौथा प्रश्न आहे भगवंत अवतार का घेतात. लक्ष राहू द्या बरं का. नाही आलं तर मी 20 रुपये घेईन तुमच्याकडून. ज्याला दिले सांगा तू. चौथा भगवंताचे अवतार किती. तिसरा चौथा भगवान अवतार का घेतात. भगवान अवतार का घेतात त्याचं उत्तर लिहून घ्या. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. कितवा प्रश्न आहे. चौथा. का घेतात. कारण की भक्ताला पायापाशी राखायला, दुर्जनाचा संहार करायला भगवंताचा का अवतार घेतात. पाचवा प्रश्न आहे जीवाचं परम लक्षण. कोणता. बाई तूच ठेव ध्यानात आता. कोणता. जीवाचं परम लक्षण. पाचवा प्रश्न. पाचव्या प्रश्नाचं उत्तर सुत महाराजांनी दिलं. भगवंताशी एक रूप होणं म्हणजे जीवाचं परम लक्षण. देह नव्हे मी सरे. मी असणारा गणेश भानुष्य नाही. मी कोण आहे. मी देव आहे. मी असणारा अमुक अमुक नाही. मी काय आहे. देव आहे. अहम ब्रह्मास्मि. तो वासुदेव तत्वता कळू येईना विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. हे मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. आहे ठाऊक सभाग्य संता. जय हो. ठाऊक सभाग्य संता. ठाऊक सभाग्य संता. गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले राधे राधे. आता 6वा प्रश्न राहिला महाराज. धर्म कोणाला शरण गेला. कोण सांगतंय. इकडे पुरुष मंडळी बापू तुम्हीच ध्यानात ठेवा आता. बरोबर आहे का नाही. 6वा प्रश्न. धर्म कोणाला शरण गेला. कोणता. हेच प्रश्न आहे. धर्म कोणाला शरण गेला. लक्षात ठेवा फक्त. 6वा प्रश्न. धर्म कोणाला शरण गेला. या प्रश्नाचं उत्तर आहे भगवंतानं सांगितलं. ज्या वेळेस मी निजधामाला जाणार होतो त्यावेळेस माझं दर्शन कुठं घ्यायचं म्हणून भगवंत निजधामाला जायच्या वेळी भगवंताचं त्यानं सगळं तेज ह्या भागवत कथेमध्ये समाविष्ट केलं. म्हणून म्हणतात की ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे अशा प्रकारे 6 प्रश्न एकदा सांगतो. आपापले क्लिक करून घ्या. पहिला प्रश्न जीवाचं परम कल्याण. दुसरा प्रश्न शास्त्राचे सार. तिसरा भगवंताचे अवतार किती. चौथा भगवंत अवतार का घेतो. पाचवा जीवाचं परम लक्षण. आणि 6वा धर्म कोणाला शरण गेला. 6 प्रश्नाचे उत्तर सुत महाराजांनी दिले. आणि आता सांगितलं की राजा परीक्षितीला काय गरज पडली की ती कथा ऐकण्याची. सांगितलं त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. त्याची कथा मी तुम्हाला सांगतो. पण त्या अगोदर सगळे बोरगावकर पुरुष मंडळी महिला मंडळी सर्वजणांनी कृष्णाचं 2 मिनिट भजन करा. मग मी कथा ती तुम्हाला सांगतो. श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. श्री राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे सर्वांनी हात वर राधे 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 टाळी वाजवायची, हात कोणी खाली घ्यायचे नाही हा. राधे 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 टाळी वाजवा महाराज आमच्या भजनी मंडळासाठी. आज मजा आली, तुम्ही आले तर तबलेवर मास्टर. आता ऐका, राजा परीक्षितीला भागवत कथा ऐकण्याची गरज का पडली? जलद मध्ये सांगतो, पुढे आपल्याला कथा बघायची. महाभारताचं सगळं युद्ध झालं, दुर्योधन मृत्युमुखी पडलेला आहे. सगळं त्या ठिकाणी रक्ताचे पाट वाहत होते. त्या ठिकाणी दुर्योधन महाराज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. त्या ठिकाणी अश्वत्थामा आला आणि अश्वत्थामाने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना तू मला सेनापती केलं नाही, मला सेनापती केलं असतं तर तुला या अवस्थेमध्ये मी पडू देत नव्हतो. सांगितलं आत्ता तुला सेनापती करतो. ते म्हणला आत्ता जातो, पांडवाचे 5 जणांचे मुंडके कापून तुला आणून देतो. अश्वत्थामा निघालाय आणि चतुरात्व शिरोमणी देवाला बातमी कळली. 5 पांडवाला त्यांच्या रावट्यामधून घेतलं आणि आपल्या रावटीमध्ये बोलवलं. आता 5 पांडवाचे मुलं त्या रावटीमध्ये झोपलेले होते आणि अश्वत्थामा त्या ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन त्या ठिकाणी गेलाय. आणि महाराज विचार केला नाही, पाहिलं नाही, 5 पांडव झोपलेले आहेत का त्यांची मुलं झोपलेले आहेत. महाराज ते धारदार शस्त्र घेतले आणि 5 पांडवाचे मुंडके त्या ठिकाणी महाराज त्यांनी कापले. रक्ताच्या चिळकांड्या अंगावर उडाल्या. 5 मस्तक घेतले. अश्वत्थ आणि दुर्योधनाच्या जवळ ते असणाऱ्या युद्धभूमी जवळ आलाय आणि इकडे असणारे 5 पांडव त्यांच्या रावठीमध्ये गेलेत आणि 5 मुंडके घेऊन ते दुर्योधनाच्या जवळ गेल्यानंतर दुर्योधनाला म्हटला, बघ 5 जणांचे 5 पांडवाचे मुंडके कापून मी तुझ्या समोर आणलेत. दुर्योधनानं सांगितलं, मला भीमाचा सगळ्यात जास्त राग आलेला आहे, भीमाचं मुंडकं मला दाखव. भीमाचं मुंडकं महाराज त्याच्या हातात दिलं. महाराज दुर्योधनानं ते भीमाच्या मुलाचं मुंडकं हातात धरलं, भीमाचं मुंडकं धरून आणि असं मुंडकं दाबलं तसं टरबुजासारखं मुंडकं असं फुटलं. लक्षात आलं दुर्योधनाच्या की अरे हे मुंडकं
भीमाचं नाही, त्याच्या पोराचं आहे. सांगितलं अश्वत्थाम्या, अरे आमच्या कुळाला अग्नी लावायला तू एक मुलगा सुद्धा ठेवला नाहीस, लवकर या ठिकाणाहून पळून जा. अर्जुनाला भीमाला जर बातमी कळली तर तुला त्या ठिकाणी जिवंत सोडणार नाही. अश्वत्थामा पळून निघाला आणि इकडं असणाऱ्या रावटीमध्ये 5 पांडव गेले तर बघतात तर काय महाराज, आपले 5 मुलं त्या ठिकाणी निस्ते धड राहिलेले आहेत. त्यांचे मुंडके कापून त्या ठिकाणी गायब झालेले आहेत. सगळ्या रावटीमध्ये रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्या ठिकाणी द्रौपदी माता आली, ढाई मोकलून रडायला लागली. माझी 5ची 5ही पोर कोणतरी कापून नेले. त्यावेळेस महाराज द्रौपदी माता एवढी रडत होती. विचार करा, आपल्या लेकराला साधा जर काटा टोचला तर माईच्या डोळ्यात पाणी येते. द्रौपदी मातेचे 5 पोरं कापून नेले होते. द्रौपदी मातेवर काय अवस्था असेल याचा विचार करा बोरगाव. अर्जुनानं प्रतिज्ञा केली, सूर्य अस्ता होईपर्यंत ज्यांनी कोणी हे काम केलं त्याला जिवंत ठेवणार नाही. भीमानं प्रतिज्ञा केली, ज्यांनी कोणी हे काम केलं त्याला जिवंत ठेवणार नाही. सूर्यास्ताच्या टाइम पर्यंत अश्वत्थामाला पकडून आणलंय, द्रौपदीच्या समोर हजर केलंय. सांग द्रौपदी, यानं तुझे 5 मुलं कापलेत, याला काय शिक्षा द्यायची तू सांग. द्रौपदी रडत होती, सांगत होती, याला मारू नका, याला काही करू नका, याला पाठवून द्या. सांगितलंय का, अगं तुझे 5 लेकरं यांनी कापले, तू सांग, तू म्हणशील ती सजा आपण यांना देऊ. सांगितलंय, मुलगा मेला त्याचं दुःख काय असतंय हे मी अनुभवलंय. हा अश्वत्थाम्याला तुम्ही जर मारलं तर याच्या आईला किती दुःख होईल हे मला पाहणार नाही, म्हणून याला पाठवून द्या. आणि पहा, ब्राह्मणाचं खरं मरण त्याचा अपमान केल्यामध्ये त्याचं मरण असतंय. त्या अश्वत्थाम्याचं अर्ध टकली केली आणि त्याला पाठवून दिलंय. अश्वत्थाम्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी मला ब्रह्मास्त्र, अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्र सोडलंय. आता उत्तरेच्या गर्भातला गर्भ मरून जाणार. भगवंतानं महाराज त्या ठिकाणी गर्भात जाऊन त्या बाळाचं रक्षण केलं आणि तो जो जन्माला आला उत्तरेच्या पोटी ते म्हणजे राजा परीक्षित. कळलं? धावत्या वेगेत सांगितलं, आपला टाइम कमी आहे म्हणून. राजा परीक्षिती जन्माला आले. राजा परीक्षिती महाराज लहानाचे मोठे झाले, खूप मोठे सम्राट चक्रवर्ती राजे झाले. आणि एक दिवस महाराज आपलं राज्य कारभार बघण्यासाठी राज्याच्या बाहेर महाराज फेरा मारायला निघाले. कोण? मी, राजा परीक्षिती. आणि राजा परीक्षिती फेरा मागत नसताना महाराज त्यांनी एक दृश्य बघितलंय. एक काळा कुट्ट माणूस आहे, एक गाय आहे आणि एक बैल आहे. त्या काळ्या माणसानं महाराज त्या बैलाचे 3 पाय कापलेले आहेत. एका पायावर बैल त्या ठिकाणी उभा आहे आणि ती गाय त्या ठिकाणी अश्रू ढालते, ती गाय रडते. परीक्षित राजा जवळ गेलाय. माझ्या राज्यात एवढा क्रूरपणा कोण आहेस तू? त्यानं सांगितलं, मी कली आहे. जेव्हा भगवंत निजधामाला निघून गेले त्यावेळेस माझं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि राजा परीक्षितीनं सांगितलं, तू माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही, माझ्या राज्याच्या बाहेर निघून जायचं. सांगितलं, सगळं राज्य तुमचं आहे, मी नेमकं जाऊ कुठं? मला काहीतरी ठिकाण द्या राहण्याच्या. म्हणून त्याला 4 जागा दिल्या राहण्याच्या. त्याला 4 जागा कोणत्या दिल्या? भागवतामध्ये ते 4 जागा आलेल्या आहेत महाराज. पहिलं दूध, पान, स्त्री आणि मद्यपान. ज्या ठिकाणी व्यभिचार होतो, ज्या ठिकाणी मद्यपान पिल्या जातं, ज्या ठिकाणी पत्ते खेळल्या जाते, त्या ठिकाणी कलीला जागा दिली. कली म्हटला, ह्या 4 जागा तर माझ्या पहिल्याच आहेत, मला अजून एखादी चांगली जागा द्या. त्यावेळेस राजा परीक्षितीनं सांगितलं, तुला चांगली जागा देतो. जे चुकीच्या पद्धतीनं चोरून आणलेलं समजा सोनं असेल, त्या सोन्यामध्ये तू वास करायचा. सांगितलं, ठीक आहे. पण प्रभाव असा झाला, तो राजा परीक्षिती महाराज त्याचं राज्य भ्रमण करण्यासाठी निघाला होता. त्यावेळेस त्या राजा परीक्षितीनं त्याच्या डोक्यावर जरासंधाचा मुकुट घातलेला होता. आणि जरासंध म्हणजे राक्षस होता महाराज, राजा होता. त्या मुकुटामध्ये हा कली जाऊन बसला. राजा शिकार करायला समोर निघाला. तहान लागली, एक आश्रम दिसला शमीक ऋषींचा. परीक्षिती राजा त्या ठिकाणी गेला, मला तहान लागली, मला पाणी प्यायला द्या. तपश्चर्याला बसले होते, उठत नव्हते, हलवलं, उठत नव्हते, पाणी द्या, दिलं नाही. परीक्षिती राजाला राग आला, बाण काढला, मरून पडलेला साप होता, बाणानं घेतला आणि त्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. का टाकला? कलीनं महाराज त्या असणाऱ्या मुकुटामध्ये प्रवेश केला होता म्हणून त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. म्हणून साप टाकला, निघून गेला. त्या ठिकाणी शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी आले. बघितलंय आपल्या वडिलांचा अपमान झालाय, गळ्यामध्ये मेलेला
साप टाकलेला आहे. ज्यांनी कोणी साप टाकला असेल मी त्याला श्राप देतो. आजपासून 7व्या दिवशी त्याला असणारा तक्षक नावाचा साप चावून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होणार. श्राप कोणी दिला? शृंगी ऋषीनं. शमीक महाराजांचे पुत्र वडिलांचा अपमान केला म्हणून. हे असंच आहे बघा, तुमच्या काही ध्यानात राहत नाही म्हणून आमचं दुकान चाललंय. बरोबर आहे का नाही? श्राप दिला पण शमीक ऋषीनं सांगितलंय आता तू जा, तो राजा चांगला आहे, त्याला जाऊन ही बातमी कळव, 7 दिवसात तू मरणार आहे, तो त्याच्या उद्धाराचं साधन पाहून घेईल. एक सेवक पाठवलाय, राजाच्या जवळ सांगितलंय तुम्ही 7 दिवसात तक्षक नावाचा साप चावून तुम्ही मरणार आहेत. ऐकल्याबरोबर राजानं महाराज, सम्राट चक्रवर्ती राजा परीक्षितनं महाराज तरुण वयामध्ये बायकोचा त्याग केला, मुलांचा राज्याचा सगळा त्याग केला आणि आपला मुलगा जन्मजय त्याला राज्यावर बसवलं आणि परीक्षित राजा महाराज उद्धारासाठी गंगा तटकावर आले. 7 दिवसामध्ये उद्धार करायला गंगा तटकावर आल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी विचार करत होते आता 7 दिवसात माझा उद्धार कसा होईल, कसा होईल माझा उद्धार 7 दिवसामध्ये. वेगवेगळे साधू मुनी ऋषी आले, राजाला श्राप मिळालाय, वेगवेगळे मनामध्ये विचार करत होते 7 दिवसात राजा परीक्षितीचा उद्धार झाला पाहिजे. याला आपण जर सांगितलं तुम्ही दान धर्म करा आणि जर राजाचा उद्धार जर झाला नाही तर शिपाई आपल्याला फासावर देतील. कोणी म्हणत होतं सोनं दान करा, कोणी म्हणत होतं अन्न दान करा, पण राजाचा उद्धार झाला नाही तर शिपाई आपल्याला फासावर देतील. मग काय करावं, कोणीच काही बोलत नव्हतं. मग त्या ठिकाणी आगमन झालंय शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराज आले, शुकाचार्य महाराजाला उंच आसनावर बसवले आणि राजा परीक्षितीने शुकाचार्य महाराजाला नमन केले आणि सांगितले शुकाचार्य महाराज म्रियमानस्य किम कर्तव्यम, म्रियमानस्य किम कर्तव्यम. महाराज मरण जवळ आलेल्या माणसाने काय करावं, माझं मरण 7 दिवसावर आलेलं आहे आणि मी नेमकं काय करावं. शुकाचार्य महाराज खुश झाले. राजा जगाच्या कल्याणाचा प्रश्न विचारलास तू, काळजी करू नको राजा, अरे तुझ्याकडे 7 दिवस आहेत. या जगामध्ये असा एक राजा होऊन गेला त्याच्याकडं 4 दिवस नव्हते, 3 दिवस नव्हते, 2 दिवस नव्हते, 10 तास नव्हते, त्याच्याकडे किती तास होता? 1 तास उरला खटवांग रायाशी. अरे तुझ्याकडे 7 दिवस आहेत, काळजी करू नको. खटवांग राजा नावाचा असा होता, स्वर्गात जायचा, देवासोबत राक्षसाला युद्ध करायला मदत करायचा. एक दिवशीचा प्रसंग आहे. देवी देवताला म्हणतो माझ्याकडे किती वेळ राहिलाय, सांगितलं तुझ्याकडे फक्त 1 तास राहिलाय आणि त्या 1 तासामध्ये मी असणार काय करू. सांगितलंय तुम्ही मला 1 तासात मला माझ्या जन्मभूमीमध्ये अयोध्याला नेऊन घाला, मला 1 तासात त्या ठिकाणी मरायचंय. आणि ऐका बोरगावकर, त्या 1 तासामध्ये खटवांग नावाच्या राजानं देवाचं एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं. तुम्ही आम्ही माळ घेतात आणि जपतात, त्या खटवांग नावाच्या राजानं महाराज त्याच्या श्वासालाच माळा बनवलं होतं. श्वास सोडताना नामस्मरण करत होता, श्वास घेताना नामस्मरण करत होता. एवढं नामस्मरण केलं. सुंदर भजन आहे बघा, सासो की माला पे, ए सासो के माला पे, सासो के माला पे सिमरू में तेरा, सासो के माला पे सिमरू में तेरा नाम. सांसों के माला पे सिमरू में तेरा नाम, सांसों के माला पे सिमरू में तेरा नाम. अपने मन की मैं जानो और पी के मन के राम, सांसों के माला पे सिमरू में तेरा नाम. सांसों के माला पे सिमरू में तेरा नाम, तेरा नाम. सांसों के माला पे सिमरू में राधे श्याम.
सांग नावाचा राजा, त्याच्याकडे 1 तास होता, तुझ्याकडे 7 दिवस आहेत. तू काळजी करू नको राजा. खूप सुंदर प्रश्न विचारला. म्रियमाणस्य किम कर्तव्यम. मरण जवळ आलेल्या माणसाने काय करावं राजा? लोक आजकाल मरण विसरून गेलेत. लोकांनी महाराज जगण्याची तयारी करून ठेवलेली आहे, पर मरणाची तयारी कोणीच करून ठेवलेली नाही. जगण्यासाठी 2-2 लाखाचे मोबाईल, गाड्या, घोड्या, बंगला गिंगला सगळं करून ठेवलंय महाराज, पर मरणाची तयारी काय केली तुम्ही? कोणीच नाही केली, कोणीच केली नाही महाराज मरणाची तयारी. आणि राजा मरण हे अटळ आहे. सगळेजण मरणार आहेत, पण मरताना मरण गोड झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? मरण गोड झालं पाहिजे. राजा हे जे 7 दिवस आहेत ना, ह्या 7 दिवसात सगळे मरणार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, ह्या 7 दिवसात सगळेजण मरणार आहेत. राजा एका गावात असंच म्हणलं, ह्या गावातले सगळेजण मरणार आहेत, कोणीच राहणार नाही. तिकडे स्वयंपाके मरणार आहेत, हा तिकडे सरपंच साहेब बी मरणार आहेत, सगळेच मरणार आहे. महिला मंडळ, दुकानदार सगळे इकडे वाट्यावरचे, तिकडे तिकडे रूम मधले, तिकडे वाट्यावरच्या काकी सगळे मरणार आहे म्हणलं ह्या गावातले. एक म्हातारी उभा राहिली, नाचायला लागली. म्हणले गणेश महाराज, म्हणलं म्हातारी तुला नाचायला काय झालं? म्हणले गणेश महाराज तुम्ही सांगितलं इथले सगळे मरणार आहेत, पण मी बोरगावची नाही, मी घनसंगीची. म्हणलं बाई तू घनसंगीची आस, नाही तर बोरगावची आस, नाही तर संभाजीनगरची आस, कुठली असले तरी तुला काय होणार आहे? तुला मरणार, सगळे जण मरणार आहे. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. कायल त्याचे काळ बाकायल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल, देह जाईल. तुळशीदास महाराज एक नंबर भगतदाजी. ऐका, सगळे मरणार आहेत महाराज. तुळशीदास महाराज म्हणले त्याला काय होणार आहे? काळोबा खाणार आहे. अण्णा जागे आहेत ना? ऐका, उदाहरणार्थ तुमच्या खिशात 10,000 रुपये आहेत का? बरं आहेत समजा, धरा धरा निसत. तुमच्या खिशात 10,000 रुपये आहेत आणि तुमच्या खिशातले 10,000 रुपये मी घेतले आणि पळायला लागलो. काय करता तुम्ही? आणि म्हणते बाबू असंच आहे महाराज. हा देह म्हणजे ते पैसे आहेत आणि त्याच्या पाठीमाग अण्णा लागलेत म्हणजे काळ लागलेला आहे. आता प्रमाण दिलं, प्रमाणावर तर बोलावं लागेल का नाही? तसं महाराज सगळे मरणार आहेत, काळोबा त्याला खाणार आहेत. एक म्हातारी महाराज नवरा बायकोचे भांडण झाले आणि लय टेन्शन मध्ये आले. 5G डायलॉग आहे बरं का, नीट ऐका. एवढी टेन्शन मध्ये आली म्हणे आता जगून काहीच फायदा नाही, लयच नवऱ्यानं ताण दिला म्हणे मला. काय एवढा संसार आंबट आहे म्हणली,
लयच आंबट आहे. संसारात समजा संसार करत असताना आपण जर समजा घरामध्ये समजा झोपलो, बाजीवर बसल्या बसल्या माणूस संसाराची एवढी काळजी करतय, बसल्या बसल्या महाराज विचार करत राहते. काही विचार जरी केले नाही तर झोपल्या झोपल्या महाराज त्या पत्राच्या नळ्यामध्ये तो 1 2 3 4 5 ती म्हातारी आंबट झाली संसाराला. म्हणजे आता जगायचंच नाही म्हणे आपल्याला, आता जीव टाकायचा, मरून जायचं म्हणे. आता यायच्या नादी लागायचं नाही, पोराच्या नवऱ्याच्या कोणाच्या नादी लागायचं नाही म्हणे. आता जाते म्हणे मी जीव देते. रात्रीचा टाइम होता, 8 वाजलेले, बाई सनसन तापलेली, लाल बुंदे डोळे झालेले, निघाली जीव द्यायला. हातात कंदील घेतला, निघाली जीव द्यायला. आणि तिला भेटलो मीच भेटत असतो अशायला असं. म्हातारी ताण निघाली. म्हणलो म्हातारी कुठं चालली तू? सांगितलं गणेश महाराज लय ताण आला, नवऱ्यानं ताण दिला, पोरानं ताण दिला, संसार आंबटे म्हणे, आपल्याला ह्याच्यात राहायचं नाही, मी चालले जीव द्यायला. आणि म्हणलं तू जीव द्यायला चालली, हातामध्ये कंदील कशाला घेतला? म्हणे मला इच्छू काढा डसला तर मग. लोक मरणाला लय भेटेत महाराज, सगळेजण मरणाला भेटेत महाराज. पण मरण अटळ आहे, सगळ्याला मरावं लागणार आहे. 7 दिवसात सगळ्याला मरावं लागणार आहे. पण कबीर महाराज म्हणले इस तन की और इस धन की कोण बड़ाई. तन यानी शरीर. देखत नैनों में, देखत नैनों में, देखत नैनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बड़ाई, इस तन धन की कौन बड़ाई. देखत नयनों में मिट्टी मिलाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, श्री तन धन की कौन बड़ाई, तन धन की कौन बड़ाई. क्या बात है तुलसीदास महाराज. इस तन की इस धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. तन यानी शरीर. त्या शरीराचा काय भरोसा आहे का? नाही. शरीर जाणार आहे महाराज त्या ठिकाणी. मला तुम्ही सांगा, तुम्ही मेल्याच्या नंतर तुम्हाला घरामध्ये किती दिवस ठेवतात? किती दिवस ठेवतात बापू? 3 महिने. हा, काढा काढा एक आठवडा. असं आहे ते. काढा काढा म्हणती, झाली वेळ. पण ऐका ना, मेल्याच्या नंतर घरात 2 महिने 3 महिने ठुत नाहीत, 1 दिवस बी ठुत नाही तो. हा, एक नाही 1 दिवस बी ठुत नाहीत. काढा म्हणती बाहेर. त्या घरात महाराज आयुष्यभर लोकांचे बांध करून पैसे गोळा करून घर बांधलेलं असते. त्या घरात जाळीत नाहीत, बाहेर आणतेत. आणि आंघोळ महाराज त्या घरात घालीत नाहीत, रस्त्यावर घालतेत. पुढं ऐका, रस्त्यावर नुसतं नाही, पाठ बी ठेवीत नाहीत, तुराट्यावर बसित. तुराट्यावर बरोबर बोलायलो का नाही? बरं जाऊ द्या. आंघोळ गिंगुळ घातली, त्याला मसन वाट्यात नेते. आणि मग मसन वाट्यात नेल्यावर महाराज त्याच्या लक्षात येते, त्या मसन वाट्यात लिहिलेलं वाक्य होतं. मग ते वाक्य त्याला सांगते, ऐका, अरे मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, लेकिन वक्त लगा दिया तूने आते आते. अरे क्या मिला तुझे इस दुनिया से, अरे अपनों ने ही जला डाला तुझे जाते जाते. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.